नमस्कार फ्रेंड्स, दीपाच कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत रताळ्याची पुरणपोळी अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्य वापरून। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 छोटे रताळे घेतलेले आहे। याची साल खूप पातळ असते, आपण साल काढून घेऊ। जेवढी निघू शकते तेवढी साल काढून घ्यायची। तशी सालीसोबतही रताळे खाल्ले तरी पौष्टिक आहे, काहीच हरकत नाही। आले थोडेसे साल आली तरी काही हरकत नाही, जेवढे निघतील तेवढे काढा। आता याला छान चाकूने स्मॅश करून घेते। तुम्ही चमच्याने वगैरे करू शकता किंवा स्मॅशरने स्मॅश करून घ्या। आता कढई गरम झालेली आहे, त्याच्यात आपण रताळे किस टाकून घेऊ आणि याला हलकसं 1-2 मिनिट गरम होऊ देऊ। खूप जास्त वेळ लागणार नाही, हलकसं थोडंसं गरम करायचं आहे। याच्यातलं मॉइश्चर थोडं कमी करायचं आहे। एक ते 2 मिनिट आपण हिला गरम करून घेतलेला आहे। आता 1 चमचा इथे मी साखर घालत आहे। मी खूप कमी साखर खाते, त्यामुळे 1च चमचा घातला आहे। तुम्हाला गोड आवडत असेल तर 2 चमचे घाला। आणि वेलची पावडर घातलेली आहे थोडीशी, खूप छान चव तर येईलच आणि सुगंधही छान येतो। आता साखर याच्यात आपण विरघळू देऊ। अगदी 1-2 मिनिट अजून थोडेसे भाजून घ्यायचं आहे। बघू शकता मॉइश्चर थोडं कमी झालेलं आहे आणि आपलं रताळे आहे ते असे घट्ट आलेले आहे। नॉनस्टिक पॅन असल्यामुळे चिपकतही नाही आहे पॅनला, आणि थोडं आता थंड होऊ द्या। आता इथे मी पीठ लावून घेतलेलं आहे। आपण जो गव्हाची पोळी करतो, साधी पोळी करतो, बस तसंच कणिक घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही। आता याची छोटीशी पोळी लाटून घ्यायची। रताळ्याचा किस घालून घ्यायचा आणि मोदकासारखं छान कळ्या पाडून घ्यायच्या आणि वरचा भाग काढून घ्यायचा। आता याला हलकसं दाबून घेऊ, म्हणजे सर्व जे आतलं मिश्रण आहे ते पसरून जाईल। थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे। आता हलकसं याला टॅप करू आणि याची हलक्या हाताने आपण पोळी लाटून घेऊ। खूप जास्त भार द्यायचा नाही आहे, हलक्या हाताने लाटून घ्यायचे, म्हणजे आतलं मिश्रण बाहेर निघणार नाही। थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि काठाकाठाने थोडंसं हलक्या हाताने लाटून घ्यायचं। बघू शकता आपली पोळी तयार झालेली आहे छान। आता याला छान शेकून घेऊ। इथे मी तूप घेतलं आहे, तुम्हाला तूप नाही आवडत असेल तेलही घेऊ शकता, काहीच हरकत नाही। छान तवा गरम झालेला आहे, आपण पोळी आता छान शेकून घेऊ। एक साईडला छान होऊ द्यायची आहे आणि आजूबाजूने छान कडेने तूप लावून घ्यायचं। आपली पोळी छान फुललेली आहे, खूप मस्त। एक वेळ नक्की करून बघा तुम्ही, खूप छान आणि टेस्टीच होईल। छान आपली पोळी झालेली आहे, आता काढून घेऊ। अशाच प्रकारे आपण दुसरी पोळी शेकून घ्यायची आहे।